रावसाहेब दानवे यांनी दरेगाव आणि जवसगाव येथे ड्रायपोर्ट आणला, त्यात मोठा भ्रष्टाचार झालाय. शिवसेना दलित आघाडीचे नेते ॲडव्होकेट भास्कर मगरे यांचा आरोप. दरेगावच्या प्रकरणात सुद्धा रावसाहेब दानवे यांनी आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या. सरकारने आम्हाला जमिनीचा मावेजा मंजूर केलाय. याच रावसाहेब दानवे यांनी तो मावेजा देण्यापासून थांबवले. मगरे यांचा आरोप. उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर रावसाहेब दानवे यांना कोणीही वाचू शकत नाही. आज ना उद्या निकाल लागल्यानंतर शासनाचे 84 कोटी रुपये दानवेंना आम्हाला परत द्यायचेच आहे. यांना गोरगरिबांची शासकीय पडीत जमिनी फस्त करायच्या आहेत, म्हणून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कन्हैयानगर येथून गणेशनगरकडे स्थलांतरित करत आहे. दरेगावच्या प्रकरणात सुद्धा रावसाहेब दानवे यांनी आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या. सरकारने आम्हाला जमिनीचा मावेजा मंजूर केलाय. याच रावसाहेब दानवे यांनी तो मावेजा देण्यापासून थांबवले असल्याचा आरोप ॲडव्होकेट भास्कर मगरे यांनी केलाय. पहिला निकाल आमच्या बाजूने लागला असून जरी जिल्हाधिकाऱ्यांनी आमची सुनावणी घेऊन आमचा मावेजा दिला नाही, आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये आहोत. निकाल आमच्या बाजूने लागणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. निकाल लागल्यानंतर रावसाहेब दानवे यांना कोणीही वाचू शकत नाही असं म्हणत पैसे हे शासनाचे 84 कोटी असल्याची प्रतिक्रिया ॲडव्होकेट मगरे यांनी दिली आहे. शासन निर्णयाप्रमाणेच उच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिलाय, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. उच्च न्यायालयाला ही माहिती आहे. गोरगरीब भूमिहीन दलित सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज ना उद्या त्याचा निकाल लागल्यानंतर ते पैसे दानवेंना आम्हाला द्यायचेच आहे असं मगरे म्हणाले. आणि यापासून दानवे यांना कोणीच वाचू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यांना गोरगरिबाचे शासकीय पडीत जमिनी फस्त करायचे आहेत, म्हणून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कन्हैयानगर येथून गणेशनगरकडे स्थलांतरित करत असल्याचा आरोप मगरे यांनी केलाय. विकासाचा वल्गना करणारे रावसाहेब दानवे यांनी दरेगाव आणि जवसगाव येथे ड्रायपोर्ट आणला, त्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट भास्कर मगरे यांनी केलाय. आहेत जे विकासाचा वल्गना करतात ते रावसाहेब दानवे पाटील यांनी दरेगाव आणि जवसगाव या ठिकाणी ड्रायपोर्ट आणला. ड्रायपोर्टमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की त्या ठिकाणी 500 एकर जमीन म्हणजे 300 एकर जमीन दरेगाव आणि 200 एकर जमीन जवसगाव, या 500 एकर जमिनी ड्रायपोर्ट देत असताना आमच्या दलित आदिवासी भूमींवर अत्याचार झालेला आहे. मी त्यावेळेस आंदोलनही केलं होतं. माननीय गडकरी साहेबांच्या समोर मी आंदोलन केलं होतं. मला आश्वासन देण्यात आलं की तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ. मात्र न्याय न दिल्यामुळे मी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये गेलो. त्या ठिकाणी आमच्या बाजूने निर्णय झाला. मात्र निर्णय देताना जिल्हा माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की 6 आठवड्यामध्ये सुनावणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मावेजा देण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली, पैसे मावेजा देतो म्हणून सांगितलं, परंतु रावसाहेब पाटील दानवेंच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आम्हाला मावेजा मिळाला नाही. परंतु कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याऐवजी बॅक टू उच्च न्यायालय, आणि म्हणून परत आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो. आताही दरेगावची म्हणजे ड्रायपोर्टची केस ही न्यायप्रविष्ट आहे. आता दुसरी बाब, या ठिकाणी दरेगावच्या प्रकरणामध्ये सुद्धा रावसाहेब पाटील दानवे यांनी आमच्या गोरगरिबांची जमीन हिसकून घेऊन आम्हाला सरकारने मावेजा दिलेला आहे त्या ठिकाणी, परंतु याच रावसाहेब दानवेंनी आमचा मावेजा देण्यापासून थांबवलेला आहे. आता पहिला निकाल आमच्या बाजूने लागला आहे. जरी कलेक्टरने आमची सुनावणी घेऊन त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला मावेजा दिला नाही आणि बॅक टू आम्ही रिटर्न टू गेलो, आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादमध्ये आहोत. आता निकाल आमच्या बाजूने लागणारच आहे. तो निकाल लागल्यानंतर आता कोणी रावसाहेब दानवेंनाही वाचवू शकत नाही प्रशासन, कारण पैसे हे शासनाचे 84 कोटी कमी नाहीत. आणि म्हणून त्याच्यातला आमचा जो भाग आहे, जे शासन निर्णय आहे किंवा शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला उच्च न्यायालयाने जो आमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. परंतु उच्च न्यायालयाला माहिती की दलित आदिवासी भूमिहीन कास्तकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकत नाहीत, आणि म्हणून त्यांनी रिटर्न टू उच्च न्यायालयामध्ये आम्ही तिथं पुन्हा रिट याचिका दाखल केलेली आहे. आणि म्हणून त्याचा आज ना उद्या निकाल लागल्यानंतर ते पैसे आम्हाला त्यांना देणंच आहेत. त्यावेळेस मात्र यांना कोणी वाचू शकणार नाही. कन्हैयानगरमधून गणेशनगर येथे मेडिकल कॉलेज आणण्याचं कारण एकच आहे की त्या ठिकाणी जरी वनीकरणाची जागा असली तर त्याची संपूर्ण प्रक्रिया झालेली, आणि संपूर्ण प्रक्रिया झालेली असताना अचानक
मेडिकल इकडं आणण्याचं कारण एकच आहे की यांना ही गोरगरिबांची शासकीय पडीत जमीन गोरगरिबांच्या नावे झालेली आहे. ती संपूर्ण जमीन गट नंबर 54 मध्ये फार जमीन आहे. त्याच ठिकाणी लागून गट नंबर 54च्या 69, 96, 357 अशा शेकडो एकर जमिनी आहेत. ह्या त्यांना सरकारच्या जमिनी म्हणून त्यांना फस्त करायच्या. काय नाव आपलं? मी ॲडव्होकेट भास्कर मगरे, जालना.